नमस्ते दोस्तों, स्वागत है आपका मेरे व्लॉग में। मैं अभी हूँ खूबसूरत हिमाचल प्रदेश में और आज मैं आपको ले चलने वाला हूँ सोलोंग वैली और मणिकरण साहिब की एक अद्भुत यात्रा पर। तो चलिए शुरू करते हैं ये सफर पहाड़ों, बर्फ और आस्था के साथ। वेलकम टू माय अनदर व्लॉग डे 2 इन मनाली। आज आपण आलेलो आहोत सोलोंग वॅली एक्सप्लोअर करण्यासाठी आणि इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी पण करणार आहोत। सो नक्की शेवटपर्यंत बघा। कालच स्नोफॉल झाला होता म्हणून आज एकदम फ्रेश बर्फ भेटलेला आहे, सगळीकडे बर्फच बर्फ आहे। आता वरती जाऊ। કેટલી વાર લાગે એમ છે? जर तुम्हाला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायच्या असतील तर कृपया करून आधीच बुक करून येऊ नका। इथे आल्यावर ऑन द स्पॉट बुक करा जे जे तुम्हाला आवडत असेल ते, कारण की तिकडे सांगतात की असं तसं, पण इथे एक चांगल्या लोकेशनला जाऊन ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी बुक करा, कारण की ते नंतर दुसऱ्याच लोकेशनला नेऊन, साधं लोकेशन असतं ना तिथे नेऊन ते ॲक्टिव्हिटी करवतात। सो ही नक्की काळजी घ्या। आम्हाला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करून खूप थंडी वाजली होती, म्हणून आम्ही एका मनालीच्या वरती एक जोगनी फॉलला रस्ता जातो ना, तिकडे एक वरिष्ठ मंदिर आहे, तिथे गरम पाण्याचे कुंड आहेत, तिथे आंघोळ करण्यासाठी आलो आमची थंडी घालवण्यासाठी। सो जर तुम्हाला पण थंडी वाजली तर नक्की इथे भेट द्या। आणि खूप प्राचीन असं मंदिर आहे, हे जवळजवळ 4000 वर्ष जुनं मंदिर आहे। सो नक्की इथे भेट द्या। आपण आता कासोल मणिकरण येथे पोहोचलेलो आहोत। एकेकाळी भगवान शिव आणि माता पार्वती हिमालयात फिरण्यासाठी गेले होते। ते अनेक वर्ष मणिकरण या ठिकाणी राहिले। त्या काळात पार्वतीने आपल्या कानातील मणी दागिना पाण्यात धुतली, पण ती मणी नदीत हरवली। शिवशंकर अत्यंत रागावले आणि त्यांनी तांडव नृत्य सुरू केलं। त्यांच्या रौद्र रूपामुळे संपूर्ण ब्रह्मांड हादरून गेलं। सर्व देव घाबरले आणि शेषनागला विनंती केली की त्याने नदीत डुबकी मारून ती मणी बाहेर काढावी। शेषनागाने पाण्यातून ती हरवलेली मणी बाहेर आणली, तेव्हा भगवान शिव शांत झाले। असं मानलं जातं की त्यावेळेपासून त्या जागी गरम पाण्याचे कुंड निर्माण झाले। शीख धर्माशी संबंध।
गुरु नानक देवजी देखील मणिकरणला आले होते. त्यांच्या अनुयायांनी अन्न तयार करण्यासाठी आग न मिळाल्याने चिंता व्यक्त केली. तेव्हा गुरु नानकांनी देवाला प्रार्थना केली आणि त्या जागी गरम पाण्याचे कुंड प्रगट झाले. आजही त्या जागी गुरुद्वारा आहे आणि ते शीखांसाठीही पवित्र स्थान मानले जाते. इथे आल्यावर तुम्ही इथलं लंगर नक्की ट्राय करा. फ्री ऑफ कॉस्ट असतं आणि थोडीशी सेवा पण करा. तुम्ही वाढू शकता किंवा मग ताटं घासू शकता, सफाई करू शकता. कुल्लूवरून धर्मशालेकडे जाताना एक प्राचीन असं मंदिर लागतं बैजनाथचं. तिथे पण आम्ही आता भेट देत आहोत. सो दर्शन करून मग पुढे निघणार आहोत. मस्त असं मंदिर आहे आणि पुढे समोर ना आपल्याला पूर्ण माउंटन रेंज दिसते. फायनली आम्ही धर्मशालेला पोचलेलो आहोत. धर्मशाल्यामध्ये नांदी म्हणून एक ऑफबीट गाव आहे, तिथे आमचं हॉटेल आहे. सो आमचा नाश्ता चालू आहे आता. इथलं आमचं पहिलं लोकेशन आहे. एक चर्चला व्हिजिट करतोय आम्ही. हाय कर. चलो.